गुड मॉर्निंग टू ऑल. वेलकम टू गोवा. एवढंच इंग्लिश आलं, आता मराठीत सुरू करू. मित्रांनो, गोव्यातल्या सुंदर मंदिरांना एक्सप्लोर करण्याच्या या प्रवासात एका अनोख्या मंदिरात चाललोय. श्री ब्रह्मदेवजी मंदिर आहे गोव्यातलं, आणि आज आपण तिथं जाणार आहोत. मी जिथं राहतोय तिथून साधारण 38-40 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे, आणि इथे पोहोचण्यासाठी मला साधारण 1-1.25 तासाचा वेळ लागेल असं गुगल मॅप सांगते. मित्रांनो, गोव्यामधला आज आपला दुसरा दिवस आहे. काल गोकर्णमधनं गोव्यात आलो आणि खूप सुंदर प्राचीन असं ते चंद्रेश्वर महादेव मंदिर बघितलं, चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर. त्यानंतर गोव्यातल्या जंगलांमध्ये कित्येक वर्ष लपून राहिलेलं, आक्रमणकर्त्यांपासून वाचलेलं तांबडीसुर्ला महादेवाचं मंदिर पण पाहिलं. मित्रांनो, या निसर्गसंपन्न अशा गोव्यामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत जी अजून जगासमोर आलेली नाही आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपल्याला ब्रह्मदेवाचं मंदिर विचारलं जातं तर आपल्या डोळ्यासमोर किंवा ओठांवर सर्वप्रथम राजस्थानमधल्या पुष्कर शहराचं नाव येतं. कारण पुष्कर शहरामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि ते एकमेव मंदिर आहे असं आपल्याला सांगण्यात येतं, किंवा अशी आपली एक कल्पना आहे. पण मंडळी, आपल्याला माहिती आहे का की आपल्या ह्या गोव्यामध्येच ब्रह्मकरमळी नावाचं गाव आहे, आणि इथं श्री ब्रह्मदेवजींचं एक अत्यंत प्राचीन आणि सुंदर मंदिर पण आहे. तांबडीसुर्ला मंदिराच्या सारखाच या मंदिराचा इतिहास हा जुना तर आहेच, पण तो तेवढाच संघर्षाचा पण आहे. मित्रांनो, या मंदिरात जी ब्रह्मदेवाची मूर्ती आहे तिचं मूळ स्थान इथूनच जवळ असलेल्या करमाळी या गावातलं. पण 16व्या शतकात जेव्हा गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी हिंदू मंदिरे पाडण्याचा सपाटाच लावला होता. मित्रांनो, अशाच एका हल्ल्यात करमाळी गावचं मंदिर पाडण्याचा प्रयत्न झाला. गावातील नागरिकांनी या मंदिरातली मूर्ती मात्र वाचवली आणि रातोरात एका बैलगाडीत घालून गुपचूपपणे त्या गावातून पलायन केलं. वाटेत अनेक जंगलं त्यांनी पार केली. मित्रांनो, शेवटी हे जे गाव आहे नगरगाव, इथं असलेल्या एका ओढ्याच्या किनाऱ्यावरती त्यांनी मुक्काम करायचं ठरवलं. असं म्हणतात की त्याच रात्री ब्रह्मदेवांनी मंदिराच्या पुजाऱ्याला दृष्टांत देऊन माझी स्थापना इथंच करा असा आदेश दिला, आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी या मूर्तीची या स्थानी स्थापना करण्यात आली. कालांतरानं या ठिकाणी एक छोटं मंदिर देखील बांधण्यात आलं. पंचक्रोशीत जशी ही बातमी समजली, सगळीकडनं भाविक इथं दर्शनासाठी येऊ लागले. मित्रांनो, या गावामुळे जसं या मूर्तीला एक नवीन स्थान मिळालं, तसंच या गावाला देखील या मूर्तीमुळे एक नवीन नाव मिळालं. या गावाचं खरं नाव आहे नगरगाव, पण करमळी गावातून आलेल्या ब्रह्मदेवाच्या या मूर्तीमुळे या गावाचं नाव देखील ब्रह्मकरमळी असं नाव पडलं. साधारण 700 ते 800 वर्ष जुनी ही अत्यंत सुबक सुंदर अशी श्री ब्रह्मदेवजींची ही मूर्ती आहे. ही इतकी प्राचीन मूर्ती ऐतिहासिक तर आहेच, आणि कलात्मक दृष्टीने देखील अत्यंत मौल्यवान आहे. मित्रांनो, ही मूर्ती एका काळ्या पाषाणातून ब्लॅक बसॉल्ट दगडापासून ही मूर्ती कोरलेली आहे. श्री ब्रह्मदेवांचं इथं चतुर्भुज रूपात आपल्याला दर्शन होतं. या मूर्तीमध्ये ब्रह्मदेवजींच्या एका हातात पळी दिसते, तर दुसऱ्या हातात वेद धरलेले पाहता येतात. एका हातात आपल्याला कमंडलू धरलेलं दिसतंय, तर एका हातामध्ये आपण जपमाळ पण पाहू शकतो. त्याचसोबत मूर्तीला खालच्या भागामध्ये आपल्याला ब्रह्मदेवजींसोबत एका बाजूला गायत्री तर एका बाजूला सावित्री देवींचंही दर्शन होतं. मित्रांनो, या सुंदर मंदिराची आणि या सुंदर मूर्तीची माहिती देण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. पण मला असं वाटतं, जर आपण गोव्यात येणार असाल तर एकदा तरी या सुंदर मंदिराला आवर्जून भेट द्यावी. खूप सुंदर मंदिर आहे. मूर्ती अत्यंत अप्रतिम अशी ही मूर्ती आहे. मित्रांनो, ही छोटी छोटी गाव आहेत बरं का गोव्यातली, आतली आहेत, म्हणजे इंटिरियर्स मधली आहेत. अगदी सुदूर
कनेक्टिव्हिटी छान आहे. रस्ते तुम्ही पाहू शकता, रस्ते छान आहेत. आपण गाडी घेऊन इथे येऊ शकतो. आणि गोव्यात आपल्याला माहिती आहे टू व्हीलर रेंटल वरती मिळते, त्यामुळे टू व्हीलर वरती देखील आपण आरामात येऊ शकता या सर्व मंदिरांपाशी. चला आता पुढच्या ठिकाणी निघू आपण. गोव्यातील सुंदर मंदिरे पाहण्याच्या आजच्या या यात्रेत मी निघालोय गोव्यामधल्या सांखळी या ठिकाणी. मित्रांनो, सांखळी इथे अत्यंत सुंदर आणि एक प्राचीन असं श्री दत्त गुरूंचं एक मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहास पण अत्यंत रंजक आहे. मित्रांनो, गोव्यातलं सांखळी हे ते गाव आहे जिथं सांखळीचे शूरवीर राणे घराणं यांचं वास्तव्य आहे. सांखळी गावातून बेळगावकडे किंवा चोरला घाटाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथं हे मंदिर आहे. आपण जर का पहिल्यांदा येणार असाल तर गुगल मॅपच्या भरोश्यावरती येऊ नका, कारण गुगल मॅप आपल्याला भलतीकडेच नेण्याची खूप दाट शक्यता आहे. मित्रांनो, इथं दोन नद्यांचा संगम आहे. एक आहे कुंडे आणि दुसरी आहे वाळवंटी. आणि याच्यावरचा हा पूल आहे आणि वाळवंटी नदीच्या किनाऱ्याला असलेल्या एका मोकळ्या जागेत हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. हे मंदिर उभारण्यामागची कथा तर अत्यंत रंजक आहे. आपल्या भक्तांसाठी जेव्हा दत्तगुरू धावून येतात तेव्हा काय होतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे मंदिर आहे. मित्रांनो, या सुंदर मंदिराच्या निर्मितीची कथा सुरू होते ती साधारण 1878 ते 80च्या दरम्यानच्या काळात. साखळी गावातील माळू कामत नावाचे एक विठ्ठल भक्त होते. त्यांचा मुलगा लक्ष्मण कामत हा दत्तगुरूंचा निसीम भक्त होता. तो दरवर्षी नित्यनियमाने कोल्हापूर जवळील नरसोबावाडीला जात असे. एकदा नरसोबावाडीत काही कारणास्तव तिथल्या स्थानिकांकडून लक्ष्मण कामत यांचा अपमान झाला. ही गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली की तो दत्तगुरूंच्या पोथीसमोरच बसून रडू लागला. त्याच रात्री त्यांना दत्तगुरूंनी दृष्टांत दिला. ते म्हणाले, भक्ता, तू काळजी करू नकोस, आता तुला इथे येण्याची गरज नाही, मीच तुझ्या गावी साखळीला येतो. साखळीत जिथे आज हे मंदिर आहे ती जागा पूर्वी एक निर्जन स्थान होतं. कामत परिवाराने तिथे एक औदुंबराचं झाड लावलं. काही दिवसांनी त्या झाडाभोवती पार बांधण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आणि खोदकामाला सुरुवात केली. तेव्हा जमिनीखाली काही शुभचिन्हे सापडली. त्यामध्ये सोन्याचा एक छोटा नाग, चांदीच्या पादुका, मारुती आणि गणपतीची मूर्ती असं सापडलं. आणि मग याच ठिकाणी दत्तगुरूंचं मंदिर उभारण्याची निश्चिती झाली. जसे या दत्त मंदिराच्या उभारणीत कामत कुटुंबियांचा श्रद्धेचा मोठा भाग आहे, तसंच इथं झरमेकर, शेणवी शेटे, पै, कुचलेकर यासारख्या स्थानिक घराण्यांचा पण मोठा हातभार आहे. त्यांच्या एकजुटीतून आणि दातृत्वातून हे मंदिर उभारले आहे. काय सुंदर परिसर आहे हा, माहिती आहे, अप्रतिम देखणं मंदिर आहे. खूप सुंदर परिसर आहे बरं का. कधी गोव्यात आलात तर आवर्जून अवश्य या. तिथे अत्यंत देखणं, अत्यंत सुंदर असं हे दत्तगुरूंचं गोव्यातलं हे मंदिर. मित्रांनो, गोव्यातल्या अशा सुंदर श्री दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुन्हा हॉटेलकडे चाललोय, कारण आपल्या हॉटेलमध्ये एक मोस्ट बिगेस्ट सेलिब्रिटी ऑफ आवर चॅनल आलेले आहेत. त्यांना आता आपल्याला भेटायला जायचंय. चला, धन्यवाद दत्तगुरु, अशीच कृपा असू दे कायम सर्वांवर. मंदिरातून मी आता आपल्या हॉटेलवर आलोय, ते प्रमुख पाहुण्यांना भेटण्यासाठी. आपल्या रूम मध्ये गेस्ट स्पेशल खास लोकांना असतं.
वेलकम. अतुल दादा इन गोवा. मित्रांनो, अतुल दादा खरं तर माणगावला म्हणजे कुडाळीतल्या माणगावमधल्या दत्त मंदिरात दर्शनासाठी येणार होते. जेव्हा त्यांना कळालं की मी गोव्यात आलोय तर ते कुडाळला न उतरता थेट गोव्यात आलेत आणि उद्या आम्ही इथून माणगावला जाणार आहोत. मित्रांनो, दुपारचं जेवण झालं, थोडा वेळ आम्ही आराम केला आणि संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास आम्ही हॉटेलमधनं बाहेर पडलो ते जवळच असलेल्या श्री मंगेशीच्या मंदिरात श्री मंगेशीचं दर्शन घेण्यासाठी. श्री मंगेशीचं हे मंदिर देखील अत्यंत देखणं आहे. खूप सुंदर हा परिसर आहे. मित्रांनो, गोव्यामधल्या या मंदिरांमधले एक विशेषता आपल्याला आढळते ते म्हणजे मंदिरांच्या बाहेर असलेले हे असे सुंदर दीपस्तंभ. अशा प्रकारची दीपमाळ फक्त गोव्यातल्या मंदिरांमध्येच आढळते असं मला वाटतंय. संध्याकाळची वेळ होती, मंदिरात अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे श्री मंगेशीचं दर्शन देखील अत्यंत सुंदर पद्धतीनं लाभलं. खूप छान असं मंदिरात आम्हाला बसता आलं. मंदिर परिसरात छान वेळच गेला आमचा आणि मग त्यानंतर इथून आम्ही बाहेर पडलो ते पुढच्या मंदिरात जाण्यासाठी. थोड्याच वेळात आम्ही दाखल झालो शांतादुर्गा देवी मंदिराच्या प्रांगणात. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडेच डाव्या हाताला एक सुंदर कुंड आहे आणि ते ओलांडून आपल्याला मंदिराकडे जावं लागतं. शांतादुर्गा देवीच्या मंदिरात देखील अजिबात गर्दी नव्हती. कमी भाविक असल्यामुळे मंदिर परिसरामध्ये आम्हाला बराच वेळ थांबता आलं. त्याचसोबत देवीचं दर्शन देखील अत्यंत अप्रतिम असं आम्हाला लाभलं. आम्ही जेव्हा मंदिरात पोचलो होतो तेव्हा दिवे लागायची वेळ झाली होती. मित्रांनो, आता गोव्यासारख्या राज्यांमध्ये देखील मंदिर परिसरात प्रवेश करणाऱ्या सर्वांसाठी आता कपड्यांची एक आचारसंहिता म्हणजे एक ड्रेस कोड नियमावली तयार करण्यात आली आहे आणि या नियमावलीची माहिती, या ड्रेस कोडची माहिती आपल्याला संपूर्ण मंदिर परिसरात पाहायला मिळते आणि याची काटेकोरपणे अंमलबजावणी पण होताना दिसते. संध्याकाळचे 7-7:15 वाजले होते आणि आम्ही शांतादुर्गा मंदिरातून बाहेर पडलो. बाहेर पडत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की इथूनच जवळ वेलिंग नावाचं एक गाव आहे आणि या वेलिंग गावामध्ये एक अत्यंत प्राचीन आणि सुंदर असं श्री लक्ष्मी नरसिंहाचं एक मंदिर आहे आणि याची माहिती मिळताच आम्ही तिथं जायचा निर्णय घेतला. रात्री साधारण 7:45-8च्या सुमारास आम्ही या मंदिरात दाखल झालो. फोंडा येथील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर हे गोव्यातील अत्यंत महत्त्वाचं हे मंदिर आहे. हे मंदिर विष्णूचा 4था अवतार असलेल्या श्री नरसिंह आणि त्याची शक्ती लक्ष्मी यांना समर्पित आहे. गोव्यातील जशी अनेक हिंदू मंदिरे ही स्थलांतरित जागेत आज आपण पाहू शकतो, तसंच हे मंदिर देखील त्याच्या मूळ स्थानापासून इथं स्थलांतरित झालेलं आहे. या मंदिराचं मूळ स्थान म्हणजे गोव्यातील साष्टी तालुक्यातील सांकवाळ येथे होते. तेव्हा देखील मंदिर पाडण्याचा जो एक सत्र सुरू होतं आक्रमणकर्त्यांचं, त्यातून वाचवण्यासाठी भाविकांनी मंदिरातील मूर्ती आजच्या असलेल्या या वेलिंग गावामध्ये आणली आणि इथं याची सुरक्षितपणे स्थापना करण्यात आली. हे मंदिर 18व्या शतकात बांधले गेले आणि त्यानंतर या मंदिराचा पुढे विस्तार होत गेला. मंदिर परिसरामध्ये एक अत्यंत भव्य आणि स्वच्छ असं पाण्याचं कुंड देखील आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराच्या पाण्याच्या कुंडापासून आपण मंदिरात प्रवेश करतो आणि तेव्हा जो सभामंडप आहे तो पाहून आपण थक्क होतो. मित्रांनो, संपूर्ण सभामंडपाचं संपूर्ण छत हे लाकडात बांधलेलं आहे आणि अत्यंत सुंदर रंगांचा याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. सगळ्यात सुरुवातीला सभामंडपाच्या वरती श्री गणेशाचं आपण दर्शन घेतो आणि मग दुसरा मुख्य जो सभामंडप आहे मंदिराच्या आतला, गर्भगृहाच्या अलीकडचा, त्याच्यामध्ये आपण इथून प्रवेश करतो. हा सभामंडप पण अत्यंत सुंदर आहे. इथं वापरण्यात आलेले रंग देखील अत्यंत आकर्षक आणि सुबक आहेत.
सभामंडपाच्या वरच्या भागात लाकडामध्ये विष्णू दशावतार कोरण्यात आलेले आहेत आणि ते देखील अत्यंत सुंदर आहे. नरसिंह अवतार म्हटला की आपल्या डोळ्यासमोर एक उग्र स्वरूप नेहमीच येतं, पण इथं मात्र अत्यंत सौम्य शांत स्वरूपात आपल्याला श्री नरसिंह दिसतात आणि इथे त्यांच्या मांडीवरती श्री लक्ष्मी विराजमान आहेत आणि त्यामुळंच इथं आपल्याला श्री नरसिंह हे सौम्य स्वरूपात पाहायला मिळतात. श्री लक्ष्मी नरसिंहाचं सुंदर दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथून आता बाहेर पडतोय. मित्रांनो, अशा पद्धतीनं गोव्यामधला माझा हा दुसरा दिवस समाप्त होत आहे. आता आम्ही इथून आमच्या हॉटेलवर परतत आहोत. उद्या आमचा प्रवास आता सुरू होणार आहे, तो पुण्याकडे जाण्यासाठी. ये हमारा रूम का पसारा. अशा पद्धतीनं गोव्यातली मंदिरं एक्सप्लोर करून यशस्वीरित्या आम्ही पुन्हा खोलीवर परतलोय. आता जेवायला जाऊ 9 वाजता. काल रात्री जेवण केलं आणि मग लगेचच आराम केला. मित्रांनो, आज सकाळी उठून आता आम्ही गोव्यातून निघतोय ते कुडाळजवळ असलेल्या माणगाव येथे जाण्यासाठी. अशा पद्धतीनं गोवा मंदिर दर्शन अतुल दादांसोबत आपण गोवा दर्शन केलेलं आहे आणि आता आपण माणगावला चाललेलो. सुंदर झालेला आहे. 8 ते 10 तासांचा प्रवास शिल्लक आहे. आजचा प्रवास कसा आपला अतुल दादा? आता माणगाव, त्याच्यानंतर नरसोबाची वाडी, जमल्यास औदुंबर आणि पुणे. अशा पद्धतीनं आमचा आता प्रवास सुरू झालाय, तो गोवा ते माणगाव. गोव्यातून साधारण 98 किलोमीटर अंतरावरती माणगाव आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी या सुंदर रस्त्यांवरनं आम्ही प्रवास करतोय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यावरती गर्दी फार नाही, म्हणजे तुरळक आहे आणि अशातच मोकळ्या रस्त्यांवरनं प्रवास करायला एक वेगळाच आनंद मिळतो. कसा चाललाय प्रवास अतुल दादा? मस्त. 5 मिनिटात माणगावला उजवीकडे वळायला लागेल. आणि अशा पद्धतीनं आम्ही दाखल झालो माणगावमध्ये. वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणजेच टेंबेस्वामी यांचं हे जन्मगाव आहे. इथंच त्यांचा जन्म झाला होता आणि याच ठिकाणी टेंबेस्वामी महाराजांनी एका अत्यंत सुंदर दत्त मंदिराची स्थापना केली आहे. आरती होणार आहे, तत्पूर्वी चला आधी आपण मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया. थोड्याच वेळात आरती देखील झाली आणि मग त्यानंतर आम्ही प्रसादालयात जाऊन प्रसादही घेतला. प्रसाद घेऊन पुन्हा बाहेर पडलो आणि आता आम्ही आलोय ते श्री याक्षिणी देवीच्या मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, माणगावमध्ये आपण आल्यानंतर दत्त मंदिरात जसं आपण दर्शन घेतो तसंच यक्षिणी देवीचं देखील दर्शन घेणं क्रमप्राप्त आहे. देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि ह्याच अंगणातून शेजारीच असलेल्या श्री टेंबेस्वामी महाराजांच्या जन्मस्थानी जाण्यासाठी एक वाट आहे. इथून आपण इथंही येऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं माणगावातलं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजेच नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, माणगावातून आपल्याला सर्वप्रथम आंबोलीचा घाट पार करून वरती आंबोलीत यायचं आहे. आंबोलीतून आजऱ्यातून मग मी पोचलो संकेश्वरमध्ये. संकेश्वरपासून राष्ट्रीय महामार्गावरनं माझा प्रवास सुरू झाला, तो निपाणीकडे जाण्यासाठी. निपाणीतून नरसोबाच्या वाडीत येईपर्यंत रात्र झाली होती. संध्याकाळी साधारण 7:30 पावणे 8च्या सुमारास आम्ही नरसोबाच्या वाडीत पोचलो. खूप सुंदर असं दर्शन लाभलं. दर्शन घेतलं आणि आता इथून आम्ही पुण्याला जाण्याचा विचार करत होतो. तेव्हा मनात एक विचार आला
की जर का आता पुण्याला जायचं आहे, औदुंबर तर आपलं होणार नाही आहे, मग त्याऐवजी रात्री प्रवास करण्यापेक्षा आज आपण कोल्हापूरला जाऊ, कोल्हापूरला मुक्काम करू आणि उद्या सकाळी देवीचं दर्शन घेऊन मग पुण्याला जावं. दोघांची यावरती आमची सहमती झाली आणि मग आता आम्ही सर्वप्रथम कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. रात्री साधारण 9:30च्या सुमारास आम्ही कोल्हापूरमध्ये दाखल झालो. कोल्हापूरमध्ये जेवण केलं आणि रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम आम्ही मंदिरात गेलो. महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं. मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं, त्यामुळं देवीचं मुखदर्शनच फक्त सुरू होतं आणि ते देखील उत्सव मूर्तीचंच मुखदर्शन घेता येतो. गर्भगृहात असलेल्या महालक्ष्मीचं दर्शन बंद होतं. मित्रांनो, आपण नेहमीच महालक्ष्मी मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतो, पण ह्याच मंदिरच्या प्रांगणात एक अत्यंत महत्त्वाचं दत्तगुरूंचं एक अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचं स्थान पण आहे. मित्रांनो, असं सांगितलं जातं की हे जे स्थान आहे हे महालक्ष्मी मंदिराच्याही पूर्वीपासूनचं आहे. इतकं हे महत्त्वाचं दत्तगुरूंचं स्थान आहे. त्यामुळं आपण जर कोल्हापूरला आलात तर आवर्जून इथं येऊन दर्शन घ्यावं. मित्रांनो, श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर आता आमचा प्रवास सुरू होणार आहे तो पुण्याला जाण्यासाठी, आणि त्याचसोबत माझी ही 8 दिवसांपूर्वी सुरू झालेली 1,500 किलोमीटरची प्रवास यात्रा आता इथं समाप्त होणार आहे. या 8 दिवसाच्या प्रवासात मी पुण्याहून प्रवासाला सुरुवात केली आणि शिर्शी इथे गेलो होतो. शिर्शीमधलं असलेलं नदीपात्रात असलेलं सहस्त्रलिंग आपण पाहिली. शिर्शीच्या पुढे असलेल्या याना या गावी गेलो, जिथे सुंदर याना केव्ज आहेत. ते याना केव्ज देखील आपण पाहू शकलो. आणि मग त्यानंतर पुढे विभूती फॉल्स आहेत, त्या विभूती फॉल्स तिथेही गेलो आणि तेही आपण पाहू शकलो. इथून पुढे मी गोकर्णमध्ये गेलो. मित्रांनो, गोकर्णमध्ये 2 दिवस मुक्काम होता. श्री गोकर्ण महाबळेश्वराचं सुंदर दर्शन घेतलं आणि गोकर्णपासून पुढे होन्नावर, मुर्डेश्वर या ठिकाणी गेलो. होन्नावरमध्ये बॅकवॉटर्समध्ये बोटिंग केलं. मुर्डेश्वरमध्ये मंदिराच्या गोपुरामध्ये 21व्या मजल्यावरनं संपूर्ण मुर्डेश्वर परिसराचा सुंदर नजारा पाहता आला. दुसऱ्या दिवशी गोकर्णमधल्या गोगर्भ महादेव मंदिरात गेलो. हे मंदिर एका टेकडीवरती असलेल्या एका गुहेत आहे. याचंही खूप सुंदर दर्शन घेतलं. तिथून बाहेर पडलो आणि मला एक तरुण होतकरू डॉक्टर बिदरचा कामरान भेटला. त्याच्यासोबत गोकर्ण फिरलो, त्याला बाय बाय केलं आणि मग त्या संध्याकाळी मी गोकर्णचं बोटिंग करण्यासाठी बाहेर पडलो. या बोटिंगचा पण खूप सुंदर अनुभव होता. बोटिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी गोव्यासाठी निघालो. मित्रांनो, गोव्यामध्ये असलेल्या चंद्रेश्वर टेकडीवरील श्री चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरात सर्वप्रथम मी गेलो. श्री भूतनाथाचं, चंद्रेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गोव्यातल्या सगळ्यात प्राचीन अशा मंदिरात जाण्यासाठी निघालो. वाटेत आपल्याला एका अभयारण्यातून जावं लागतं आणि हे मंदिर आहे श्री तांबडी सुर्ला महादेव मंदिर. हे अत्यंत प्राचीन मंदिर आजही याच्या मूळ स्वरूपात टिकून आहे. इथे श्री महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर केलेला सर्व प्रवास आपण आजच्या एपिसोडमध्ये बघितलेलाच आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं माझ्या या 1,500 किलोमीटरच्या प्रवासाची आज सांगता होत आहे. आपल्याला मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच म्हणजे पुढील आठवड्यापासून एका खूप अद्भुत प्रवासासाठी मी निघत आहे. त्याची माहिती देखील आपल्याला आपल्या चॅनलवरती दर शनिवारी रात्री 8:30 वाजता बघायला मिळणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.